महानगरपालिकेचा धिक्कार असो, आमदार अभय जैन यांचा धिक्कार असो। अभय जैन मुर्दाबाद, 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 अभय जैन मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। जसा काल आयुक्त मॅडमनी बाईट दिलेला होता त्याच्यामध्ये जे त्यांनी सांगितलेलं आहे त्या रिगार्डिंग आम्हाला सांगायचं आहे की जर आमच्या मागण्या तुम्ही ऐकून घेणारच नसाल, शासन मनपा जर ऐकणार नसेल तर ह्या शेवटच्या 2 दिवसात जर आमच्या मागण्या जसं की ह्या जागेची वर्क ऑर्डर कॅन्सल झालीच पाहिजे परमनंटली। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या व्यतिरिक्त मनपाच्या ज्या ॲम्युनिटी प्लॉट आहेत दुसरे तिथे तुम्ही पुनर्वसन करा, ह्या फ्लॅटवर करू नका, हे आमचं मागणं आहे। आणि जर हे 2 दिवसात आता निकाली लागला नाही मुद्दा तर आम्ही सर्व रहिवासी मिळून इथे आत्मदहन करणार आहोत। आणि आत्मदहन झाल्यावर आमच्या शरीराची राख झाल्यावर आम्ही सगळे आमचे जे कागदपत्र आहेत खरेदी केलेले जे आहेत सगळे घराचे कागदपत्र ते आयुक्त मॅडमला आम्ही सरेंडर करणार आहोत। एकदा आम्ही आत्मदहन केल्यानंतर आमच्या सर्व कुटुंबासोबत आमच्या मुलाबाळांसोबत तुम्ही ज्यांचं कुणाचं पुनर्वसन करायचं आहे ते आमच्या आयत्या फ्लॅटमध्ये विथ फर्निश्ड फ्लॅटमध्ये तुम्ही पुनर्वसन खुशाल करा, ठीक आहे। आणि हा जो ॲम्युनिटी प्लॉट आहे तो त्यांच्या मुलांसाठी आहे ना, खेळण्यासाठी तुम्ही मोकळा ठेवा, हे आमचं म्हणणं आहे। आणि ह्या व्यतिरिक्त अभय जैन साहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे की जर ॲम्युनिटी प्लॉट जसा इथे आहे तसा दुसरीकडे जर अवेलेबल असेल तर मी स्वतः तिकडे बांधकाम करून द्यायला तयार आहे। आणि आत्ता 15 दिवसांपूर्वी ह्या मॅडमनी फ्लॅट खरेदी केला तेव्हा स्वतः अभय जैन साहेबांनी सांगितलं होतं तुम्ही काळजी करू नका, तुम्ही फ्लॅट विकत घ्या, हे जे आहे बांधकाम इथं होणार नाही, निकाल आपल्याच बाजूनी लागणार आहे। अभय जैन साहेब कृपया दोन्ही बाजूनी गेम खेळू नका।